मित्रांनो, जय महाराष्ट्र. महत्वाची अपडेट तुमच्यासाठी थेट मुंबईतून. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या सभेतून झालेले हे गाणं प्रसिद्ध, ही कविता उद्धव ठाकरेंसाठी महाराष्ट्राच्या सगळ्याच भागात प्रचंड स्वरूपात व्हायरल. आपण जर शिवसैनिक असाल तर तुमच्या अंगावरती शहार येतील, तुमच्या अंगावरती काटे येतील, तुम्हाला अभिमान वाटेल, तुम्हाला गर्व वाटेल शिवसैनिक असल्याचा. उद्धव ठाकरे यांच्यावरती रचलेली ही कविता ऐकून सध्या शिवसैनिकांचा मुंबईसह महाराष्ट्रात प्रचंड जल्लोष. मित्रांनो, नेमकी काय कविता 100% आपण सविस्तर शेवटपर्यंत बघूया. आपण जर निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच कविता शेवटपर्यंत बघाल, गाणं ऐकाल मित्रांनो. आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून आहात नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या. बघूया कविता संपूर्णपणे. नमस्कार साहेब, मला ओळखलं नसेल कदाचित. अहो पण तुम्हीच आला होतात नव परवाच्या दिवशी मराठवाड्यात बांधावरती आमची पुरानंतर आसव पुसायला. एवढ्या गर्दीमधनं तुमच्याशी बोलता आलं नाही म्हणून इथं आलोय साहेब. कमाल आहे बरं का साहेब, तुमची कमाल आहे. म्हणजे काय सांगावं साहेब, एका माणसानं लाखाच्या जाहिराती आणि करोडोच्या भिंती रंगवून सुद्धा त्या भावाला कुणाचं देव होता आलं नाही. पण तुमचं कोविड काळातलं काम बघून महाराष्ट्रातली माणसं देवघरातून आणि आपल्या मनाच्या देवाऱ्यातून तुम्हाला बाहेर काढायलाच तयार नाहीत साहेब. मानलं पाहिजे साहेब. जय जयकार आहे तुमचा, जय जयकार. हे म्हाताऱ्या, हे म्हाताऱ्या म्हाताऱ्या म्हणतोय. अरे हवा बेईमान झाली जरी तरी माझी मशाल विजत नसते. अरे ही बाळासाहेबाची शिवसेना आहे, ती कधी म्हातारी होत नसते. अरे मोरारजीच्या सुसाट गाडी समोर ती झोपते. 80% तरुण मराठी मुलांना नोकरी मिळावी म्हणून नडते. बेळगाव निपाणीसह मुंबई संयुक्त महाराष्ट्रासाठी लढते. अरे ही माझ्या बाळासाहेबाची शिवसेना आहे, ती कधी म्हातारी होत नसते. अरे ती फक्त साध्या सरदारालाच नव्हे तर साध्या कार्यकर्त्याला सुद्धा राजा किंवा नेता करते. जो राबला ना संघटनेसाठी त्याच्या डोईवर मायेचं छत्र धरते. आणि वय विसरून विजयाचा गुलाल ज्याच्या माती लावते ना त्या दगडाला बी देव करते. अरे ही माझी शिवसेना आहे बाळासाहेबांची, ती कधी म्हातारी होत नसते. बाळासाहेबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते बरं का. बाळासाहेबाच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते. आणि पक्षवाढीसाठी इथं बसलेली माणसं आहेत ना तशी दिवसाची रात्र करते. आणि वय विसरून उद्धवजींच्या पाठीमागं उभी असते. अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे, ती कधी म्हातारी होत नसते. पुराचं पाणी ओसरून गेल्यावर ती सर्वात पहिली मदत करायला पोहोचते. तुटली घरं, मोडलेले संसार ती पुन्हा एकदा उभी करते. आणि योग म्हातारी वाचावी म्हणून गळाभर पुराच्या पाण्यात सुद्धा शिरते. अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे, ती कधी म्हातारी होत नसते. अरे आमचं उद्धवजी मुख्यमंत्री होणार म्हणून हसत हसत राजीनामा देते. आणि निडर होऊन प्रस्थापित उन्मत्त शासनाला ती प्रश्न करत असते. रुग्णांचे अश्रू पुसायला ती जनता दरबार भरवत असते. आणि हॉस्पिटलच्या बेडवर जरी पडली असली ना तरी थरथरत्या हातानं रोखठोकच लिहिते. अरे ही माझी बाळासाहेबांची शिवसेना आहे, ती कधी म्हातारी होत नसते. दसऱ्याच्या दिवशी माझी शिवसेना महाराष्ट्रभरातून मुंबईकडे कूच करते. पुण्याच्या फूड पॅकेटवर नवं बरं का, घरना आणलेल्या
चटणी भाकर आणि वडापाववरती ती पोचते. अन विचाराचं सोनं लुटायला ती शिवतीर्थावर गुडघाभर चिखलात उभी असते. अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे. ती कधी म्हातारी होत नसते, ती कधी म्हातारी होत नसते, ती कधी म्हातारी होत नसते. अरे सत्तेसाठी असतील कितीतरी, पण माझी शिवसेना मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या हितासाठी. ये तुम्ही ये तू. यानंतर आपण मित्रांनो, शिवसेना फुटल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काम केलंय, कोविड काळापासून ते आजपर्यंत उद्धव ठाकरेंच्या कामाचा लेखाजोखा या कवितेतून मांडलाय. यामुळे महाराष्ट्राच्या हृदयातून, महाराष्ट्राच्या मंदिरातून उद्धव ठाकरेंना काढणं आता अवघड आहे. उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे खरे सच्चे शिवसैनिक नेते आहेत असं म्हटलं गेलंय. या विधानाशी आपण सहमत आहात का? उद्धव ठाकरे यांच्यावरची ही कविता आपल्याला कशी वाटते? महाराष्ट्राच्या राजकीय बदलामध्ये उद्धव ठाकरेंचा हा आवाज अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात घुमतोय. याला उद्धव ठाकरेंचं कामच जबाबदार आहे. मित्रांनो, याबद्दल आपल्या काय आहेत प्रतिक्रिया त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्याही अंगावरती कविता ऐकून शहारे आले असतील तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद.